मालवणवाल्यानो, सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या मालवण केंद्रावरून तमाम रसिक प्रेक्षकांचा बंडा परावकर मित्रमंडळ आणि प्रसाद पर्वेकर मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत असा. महाअंतिम मुकाबलो, ग्रँड फिनाले, ग्रँड फिनाले. पंच एम्ब्रोस अल्मेडा सामना सुरू झाल्याची खुणा करतात. नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने वास्को गोवा संघान आणि सलामीची जोडी दिसता थॉमसन स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि बर्थडे बॉय अर्जुन नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. बॉलिंग मार्क करून पॅव्हलिन यांच्या दिशेन सागर येता आपल्या कोटातला पहिला षटक घेऊन. पहिलोच बॉल यॉर्कर लेनचा बॉल होतो. मालवणीत सांगायचं झालं तर मुकरी मारलेलं बॉल होतं, मुळात टाकलेलं बॉल होतं, बुंड्यात टाकलेलं बॉल होतं. म्हणजे इंग्लिशमध्ये तर का फक्त यॉर्कर म्हटलं जातं, पण मालवणी भाषेचं व्हरायटीच इतकी. प्रत्येक शब्द कित्येक अनेक समानार्थी शब्द. पहिल्या चेंडूची समाप्ती होता. एका चेंडूनंतर थॉमस आपला खाता खोलता आणि बर्थडे बॉय अर्जुन येता स्ट्रायकर यांच्या दिशेन. एक चेंडूची समाप्ती होता आणि धावसंख्या होता ती फक्त 1. सर्वांना विद्याधर लोणे यांचं आगमन झालंय. त्यांचं बंडा पराडकर आणि प्रसाद पर्वेकर मित्रमंडळाच्या वतीने मनापूर्वक स्वागत. लोणे साहेब, आपण कृपया व्यासपीठावरती. अर्जुन बड्डे बॉय हळूच चेंडू ड्राईव्ह करता. मालवणीत सांगायचं झालं तर हळूच चेंडू ढकलता, हळूच चेंडू पेलता आणि या पेललेल्या शॉटवर ह्या ड्राईव्हवर आपला खाता खोलता. 2 चेंडूची समाप्ती होता आणि धावसंख्या होता ती 2. परत एकदा सागर येता. मुकरी बॉल मारूचा प्रयत्न केलेला आणि चेंडू थोडंसं आखूड टप्प्याचं पडता. 1 धाव मात्र मिळतात. फाईन लेगचं फिल्डर येता. शॉर्ट फाईन लेग फिल्डर फील्ड करता, थ्रो करता. विकेट किपर प्रथमेश थोडंसं बीड होता, पण ग्लेन डेका थोडंसं बॅकअप करता. 3 चेंडूचा खेळ संपता आणि धावसंख्या होता ती फक्त 3. सलग 3 एक्के उतरले जातात, पण चौकार षटकारांची आतषबाजी मालवणवाल्यांका बघूची असा. हे चेंडू परत एकदा जोरदार मारूचा प्रयत्न केलेला आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क येणार नाही. 4 चेंडूंचा खेळ संपता. तर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सर, महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या खेळाडूंची आपण नावं ऐकलेली आहेत. कृष्णा सातपुते ज्यांनी 16 शतका मारली, 64 अर्धशतका मारली, पण ह्या मैदानावर त्यांचा हायएस्ट स्कोर किती? 1 आणि 2. पण आमका मोठेपण असं आमच्या मालवणच्या प्रमोद गावकरचा, ज्यांनी 16 अर्धशतका मारली. या दरम्यान आडव्या बॅटने मारलो फटको आकांड्याच्या पहिलाडी. निश्चितच 4 पेक्षा जास्त धावा मिळतले. 4 धावांवर समाधान मानूचं लागता. बहारदार चौकार बाहेर पडता आणि ह्या चौकारांची धावसंख्या होता ती 7. त्या चौकारानंतर पुढचा बॉल परत एकदा सागर घेऊन येतात. परत एकदा आडव्या बॅटी नाकांड्याच्या दिशेने फिल्डर जेलच्या खाली असा आणि तिरपा जसं दाणो तयार होता तसं अलगद जेल टिपता आणि पहिलं विकेट यायचं खपता. बसलो तर चव्हाण यांचे 5,000 रुपये, 16,000. अभय कदम यांचे 1,000 रुपये, 16,000 रुपये झालेत आतापर्यंत. ह्या जोकरवर जर षटकार मारलो तर 16,000 मिळतले आणि एका प्लेयराने या जोकरवर षटकार मारलेलो असा. बघूया अजून ही रक्कम वाढतली. एका षटकाचा खेळ संपता. धावसंख्या होता ती 7. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले मात्र एक कमालीचा संघ असा, गुणी खेळाडूंचा संघ असा आणि ह्या संघासमोर खेळताना बऱ्याच जणांका जपान खेळायचा लागतं आणि त्यामुळेच ह्या संघासमोर कोण आम्ही अमुक करू आणि तमुक करू असं म्हणत नाही. मालवणीत एक म्हण असा शिंदे सर, हत्तीच्या हत्ती बुडान मेले आणि कोलो विचारता पाणी किती. रोहित स्पोर्ट संघाची जर कामगिरी आपण बघितली तर माका वाटणार नाही कोण विचारित ह्या संघात किती पाणी असा. पाण्यावरसून आठवला. इंग्रजीत WATER म्हणजे वॉटर, वॉटर म्हणजे पाणी, पण मालवणी भाषा किती समृद्ध. मालवणी भाषेत पाण्यात इतके शब्द असत, इतके समानार्थी शब्द असत, ऐकायचे म्हटले तरी कमी आणि सांगायचे म्हटले तरी कमी.
गणेश कुबल येता वैयक्तिक पहिला संघ तर ते दुसरा षटक घेऊन छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल. हे बॉल मात्र यॉर्कर लेनचा बॉल होतो. मागच्या मॅचीत बघलेला गणेश कुबलकडे शेवटची ओव्हर दिलेली आणि गणेश कुबलच्या पाठीवर 3 वळ दिलेले. तर 3तले 2 वळ मात्र गणेशन असे काय पिटायले की समोरची टीम पुढच्या वर्षभर ऐकायची नाही. तर वॉटर म्हटलं का आपण आठवता पाणी, पण आपल्या मालवणी भाषेत किती शब्द. न्हाऊचा पाणी वेगळा, आथवाचा पाणी वेगळा, म्हाळवत झाल्यानंतर पित्रांका जवान वाढतं त्याच्यावर घालूचा कोपरवणी वेगळा, न्हावान वेगळा, शिवान वेगळा, सुटकाचा पाणी वेगळा, सुयराचा पाणी वेगळा, भाजीवर शिवरतात त्या पाण्याचं नाव वेगळा आणि एखाद्या चक्कर इल्यानंतर लावतात त्याका म्हणतात पाणी लावणं. तर WATR वॉटर इतक्यात आपण इंग्लिश मीडियम मध्ये शिका, पण वॉटरचे 10 अर्थ फक्त मालवणीतच तुमका शिकायला मिळतले. हे बॉल गणेश कुबल परत एकदा टाकता. बॅट्समन फक्त ओलवता, विकेट किपर बाकीचं काम पुरा करता आणि धाव संख्या स्थिर होती 8 रन्सावर. दुसरी षटक चालू असा आणि दुसऱ्या षटकात गणेश कुबल आपला बॉलिंग मार्क असून गणेश कुबल हा मात्र बादशाह खेळाडू असा. गणेश कुबल आणि सँडी कुंडेकर हे 2 आवडीचे खेळाडू रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडून खेळतात. धाव संख्या 8 होता आणि ह्या चेंडूवर मात्र बऱ्यापैकी पटको कव्हर्स मध्ये खेळतात. बदल क्षेत्ररक्षक म्हणून बाहेरचे जे प्रेक्षक आहेत यांनी जर झेल टिपला बाहेर षटकाराचा तर प्रत्येकाला 100 रुपये आहेत मेंटोसा यांच्याकडून. आणि ह्या ग्राउंड इतक्या भरलेला असा वाटलेला मे महिन्यातली स्पर्धा असा ह्यो आडव्या बॅटिंग मारलो फटको आकारण्याच्या दिशेने होता. फिल्डर जेलच्या खाली असता आणि फिल्डरच्या कपड्यावरतून क्षेत्ररक्षकाच्या कपड्यावरतून चेंडू आकारण्याच्या पहिल्या 6 रन्सात जाता. गणेश कुबलच्या पाठीर एक वळ येता पण गणेश लय खुश येतलो. गणेशच्या पाठीर जितके वळ येतले त्याच्या दुप्पट वळ गणेश समोरच्या टीमेर काढतलो. 5 बॉलांचा खेळ संपलो आणि शिंदे सर मे महिन्यातली स्पर्धा मी म्हटलं की ह्या उन्हाचा लहानपणी त्रास होई नाही, पण जसा जसा आपण डिग्री आणि सेल्सिअस शिकलो शाळेत तसे ह्या सेल्सिअसचा तापमानाचा त्रास होऊ लागलो. पण ह्या तापमानात 38 डिग्री सेल्सिअस मध्ये ह्या मैदानावर इतके प्रेक्षक येतील असं काय वाटलेलं नाही. पण प्रेक्षक चारे बाजून घुरले, पूर्ण मैदान पॅक झाला आणि ह्याचा पूर्ण श्रेय जाता फक्त आणि फक्त बंड्या पराडकर आणि प्रसाद पर्वकर यांच्या मित्रमंडळासाठी. एकदा जोरदार टाळी या दोघांसाठी होऊन जाऊन दे, या मित्रमंडळासाठी होऊन जाऊन दे आणि मालवणी समालोचनात संधी दिल्याबद्दल ह्या दोन्ही मित्रमंडळाचे आभार मानतोय. 2 षटकांचा खेळ संपता. धाव संख्या होता ती 16 आणि मायक्रोफोनवर बदल होता आणि कमेंट्री कडून पुढचा कॉमेंटेटर आपल्या समोर येता. जय भोसले. हॅलो जरा किसमें है कितना दम. मैदान के भीतर 2 बल्लेबाज जो कि झंडा गहरावे. 2 ओव्हर का खेळ समाप्त. 16 रन. एक बक्षीस आले. अशोक नाईक काय म्हणतात की फलंदाजांसाठी बक्षीस, गोलंदाजांना नाही. या सामन्यामध्ये विद्याधर लोणे यांनी हॅट्रिक साठी 10,000 रुपये ठेवलेले. सोने पे सुहागा और 1 रन और खाते में गिरता हुआ. 17 रन स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट गंवाने के बाद टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया. अगर बात की जाए वास्को गोवा टीम की, दोनों टीमों के नाम की अगर बात की जाए, एक का नाम है रोहित स्पोर्ट तो दूसरे का नाम है रोहित क्रिकेटर्स. तो निश्चित व्यासपीठासमोर या. प्रसाद तोरेकर गेंदबाज सागर फिर एक बार गेंदबाजी के लिए अच्छी गेंद परिवर्तन के तौर के ऊपर चकमा देते हुए बल्लेबाज ढूंढे रे साजना. गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. निश्चित रूप से क्रिकेट का माहौल इस मैदान के ऊपर इस तरह से उमड़ा हुआ. जनसागर जो कि इस मैदान के चारों ओर जहां जहां जगह मिले वहां बैठकर इस मुकाबले का आनंद लेते हैं. औचित्य बंडा बराड़कर मित्र मंडल की ओर से आयोजित एक बड़ी प्रतियोगिता. ये बेहतरीन गेंद इस बार छोटी गेंद इस बार खेल दिया नितिन बिराड़ के क्षेत्र में. खिलाड़ी वहां पर गणेश कुमार गेंद के ऊपर आए. जब तक थ्रो करे तब तक 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए और रन संख्या तक तब्दील किया जो कि इस 2 रनों के साथ 19 रन 1 विकेट के नुकसान पर.
निश्चित रूप से सभी दर्शकों का हमें कमेंट्री बॉक्स के ओर से प्यार भरा नमस्कार। लगातार 4 दिन यहाँ पर हम आपको आंखों देखा हाल सुना रहे हैं। सागर फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, फिर एक बार अच्छी गेंद, नीची रेती, छोटी गेंद, चेंज ऑफ पेस जिसे कहा जाता है, और बल्लेबाज को चकमा देने वाली गेंदबाजी। अगर बात की जाए तो रईसफोर्ड एंगुल के खेल में एस मिलन मुंबई में खेलने वाले 11 खिलाड़ी, तो दूसरी छोर में यहाँ पर उमर 11 जो कि रायगढ़ से बिलोंग करने वाले खिलाड़ी यानी कि प्रोफेशनल खिलाड़ियों के बीच में चलता हुआ ये मुकाबला, इस मैदान के भीतर चलता हुआ ये रणसंग्रामी से चमचमाते हुए ट्रॉफी के लिए नगद 2,22,000 रुपए के लिए हवा में खेला ताराबंधन में गेंद के हाथ करते हुए गेंद सीमा रेखा पर 6 रन के लिए। बिलाल सेठ के बारे में क्या कहेंगे, जिसको कतर में बेस्ट बैट्समैन का खिताब मिला था? जी हाँ, बिलाल के बारे में लफ्ज भी रहे हैं। बिलाल जब बल्लेबाजी करने उतरता है ना तो सामने वाला गेंदबाज हरार बन जाता है, ऐसी बल्लेबाजी कर लेता है वो बल्लेबाज, और यहाँ पर उसने ये नतीजा दिखा दिया है। सागर के गेंद फिर एक बार वैसे गेंद घूमकर खेलने की कोशिश जरूर, लेकिन गेंद आई नहीं बल्ले के ऊपर, और मुकम्मल होता हुआ तीसरा 3 ओवरों का खेल समाप्त, रन संख्या जो कि यहाँ पर 25 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 5 ओवरों का खेल बचा। डी सर आपको क्या लगता है कि खड़ा कर पाएगी रोहित और वास्को गोवा? शायद एक अनुमान लगाओ। अजून 5,000 रुपये किसन डिसोजा आणि राहुल परब, इंडियन ग्रुपचे ऍडमिन सीझर डिसोजा आणि राहुल परब यांच्याकडून 5,000 रुपये हॅट्रिक साठी, विश्वंकर लोणे यांच्याकडून हॅट्रिक साठी 10,000 रुपये, 15,000 रुपये हॅट्रिक साठी आले, आणि 373 वर जर चेंडू मारला तर पहिल्या षटकारासाठी 17,000 रुपये। धन्यवाद सर। 3 ओवरों का लगभग खेल समाप्त, चौथे ओवर की पहली गेंद के ऊपर 1 रन बना दिया, और रन संख्या अब मात्र परावर्ती रहते हुए 26 रन के ऊपर। अगर इस तरह की बल्लेबाजी है तो फाइनल के मुकाबले की अगर बात की जाए तो 80 का टोटल जैसे तैसे तय करना है। यहाँ पर पहले बल्लेबाजी करने वाले रोहित क्रिकेटर वास्को टीम के लिए ऑफ स्टंप के काफी बाहर थी, छोड़ दिया इसको, और अंपायर मंगेश गिरी की ओर से वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त रन के बदले रन संख्या में तब्दीली, रन संख्या पहुंची है 27 रन के ऊपर। बारंबार हम कहा करते इस मैदान के ऊपर गेंदबाजों की पिटाई होती है। गणेश कुमार छोटा पैकेज बड़ा धमाका, सिंदूर जिले का ये सपूत, हवा में खेला, आसमान में गेंद के साथ हार कर गणेश कुमार के झोले में जा गिरे, और एक दूसरे विकेट का पतन होता हुआ आउट होने वाला खिलाड़ी जो कि यहाँ पर बिलाल में जाकर बैठा है। एक गया दूसरा आया, बड़े मियां और छोटे मियां तो जा चुके हैं। देखना है बड़े मियां का कारनामा मैदान के भीतर, नया बल्लेबाज घर से आ चुके हैं। रिवर्सिप का प्रयास, स्ट्रोक को चेंज कर दिया, ऑफ साइड की दिशा में खेला हुआ स्ट्रोक है, निश्चित रूप से 1 रन पे जोर बनेगा। गेंद देखते देखते सीमा रेखा पार चली जाते हैं 4 रन के लिए। लाजवाब स्ट्रोक, यहाँ पर टांस को चेंज कर दिया, और मस्तिष्क में जो चल रहा था गेंदबाज के सर के ऊपर यहाँ पर विजय।
रणसंख्या जो कि परावर्तित होती है 31 रन के ऊपर। इसलिए तो मैं गेंदबाज को बकरा कहता हूं, क्योंकि बकरे की गर्दन सूर्य के ऊपर रखो या सूर्य गर्दन के ऊपर, कटना तो आखिर बकरे को ही पड़ता है। चाहे गेंदबाजी पावर प्ले में हो या पावर प्ले के बाहर, गेंदें ऐसी हो तो पिटना तो आखिर गेंदबाज को पड़ता है। यही दर्शाता है यहाँ पर बल्लेबाज मैदान के भीतर। फिर एक बार एक घुटना दिक्कत खेला हुआ, उसको रन आउट का खतरा था, लेकिन थ्रो सटीक नहीं, 1 रन और खाते में जोड़ता हुआ 1 रन के साथ रण संख्या जो कि परावर्तित होती 32 रन के ऊपर। एक बार सवाल हुआ खड़ा, गेंदबाज सबसे बड़ा या बल्लेबाज सबसे बड़ा? जो विकेटों के लिए आखिर तक मैदान में खड़ा वो है गेंदबाज सबसे बड़ा, और जो आखिर की रन तक यहाँ पर मैदान के भीतर खड़ा वो बल्लेबाज सबसे बड़ा, और जीत के लिए मैदान के भीतर आखिरी गेंद तक लड़ी वो है टीम सबसे बड़ी। गणेश कुमार फिर एक बार गेंदबाजी के लिए अच्छी गेंद, लोग विपर की अपील जरूर की, लेकिन इस अपील में विश्वास ज्यादा, उत्साह निश्चित रूप से। 1 रन के साथ रन संख्या अब मात्र परावर्तित होती है 33 रन के ऊपर। 33 लॉस ऑफ 2 विकेट्स, 4th ओवर इन प्रोग्रेस, 4था ओवर प्रगति के ऊपर, और जो कि गणेश कुमार शानदार गेंदबाजी, एक चौका इस ओवर में जरूर खाया है, लेकिन बिलाल जैसे खतरनाक बल्लेबाज को खेलने में लौटने के लिए मजबूर कर दिया है। ये सब अंतिम मुकाबले में अगर रईसपुर वेंगुर्ला खेल रहे तो उसकी वजह है ये गणेश कुमार, जिसने आखिरी 2 गेंदों के ऊपर 2 करारे छक्के लगाए थे। वो शानदार बल्लेबाजी यहाँ पर पलकती की, जो कि कप्तानी बारी यहाँ पर खेली थी गणेश कुमार। फिर एक बार निकले यहाँ पर, ये ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, विकेट कीपर भी चुके, वाइड का इशारा मंगेश धोरी की ओर से आता हुआ और बाइट्स के रूप में मिलेगा और 1 रन, यानी कि 2 रन के साथ रन संख्या मात्र परावर्तित होती 35 रन, 4था ओवर प्रगति के ऊपर। एक आगळवेगळं बक्षीस आलंय बंड्या पराडकर मित्र मंडळाकडून, सलग 3 वाईट टाकले तर 1000 रुपये आले। ये तो भाई ऐसा हो गया, गेंदबाज अगर 3 गेंदे वाइड डालेगा तो लोग कहेंगे नाचना आया आंगन टेढ़ा, तो शायद पहली गेंद वाइड डाल चुके हैं, लेकिन गणेश कुमार की अगर बात की जाए अपने टीम की जरूरतों को पूरी निभाता है और वैसी ही गेंदबाजी करने के लिए वो माहिर है। ये अच्छी गेंद, सलमान दे ऑनर ऑफ द स्ट्रोक विद द कारपेट कॉपी बुक स्टाइल का बेहतरीन कवर ड्राइव यहाँ पर आता निकल मुटकर गेंद के ऊपर तेजी के साथ आए मात्र मिलेगा वहां पर 1 रन, ओवर मुकम्मल होता हुआ 4था, 4 ओवर का खेल समाप्त होकर रन संख्या 36। ड्रीम टॉली मैदान में अभी भी आधे ओवरों का खेल बचा, अगर इसी तरह की बल्लेबाजी हो जाए 75-80 तक पहुंच पाएगी, जो कि अगर बात की जाए वास्को टीम की, यहाँ पर क्या होगा ये तो आने वाला समय तय करेगा। फिलहाल वक्त हो चुका है कॉमेंट्री कक्षा में बदलाव का। मैं यहाँ पर आमंत्रित करता हूँ हमारे होनर कॉमेंटेटर, युवा कॉमेंटेटर जो कि कणकवली से बिलोंग करते हैं, अमर शब्दों को यहाँ पर मैं आमंत्रित करता हूँ, और मैं जो दोस्तों इस प्रतियोगिता से सभी दर्शकों से और यहाँ पर बंडा पराडकर और प्रसाद परेकर मित्र मंडल की ओर से आयोजित प्रतियोगिता से विदा लेता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। वरती ड्रिंक्स ट्रॉली मैदानात गेली आहे, 373 नंबर आहे, लकी नंबर बंड्या पराडकर यांचा, आणि ही रुग्णवाहिका मालवणमध्ये रुग्णांसाठी त्यांचे लाखमोलाचे जीव वाचवण्याचं कार्य ही रुग्णवाहिका करते। बऱ्याच गरीब लोकांना याच्यातून मोफतही सेवा मिळते। यांच्या सोबतीने इडियट्स ग्रुप मालवण जो 100 वेडांचा ग्रुप, आणि आता ते 252 झालेत, कारण असं म्हणतात की अनाथ मुलांना आर्थिक सहकार्य। हॅलो, धन्यवाद। वृद्धाश्रमामध्ये आर्थिक सहकार्य अशा प्रकारची विविध मित्रमंडळ करत असतं, आणि म्हणूनच हे बंडा पराडकर मित्रमंडळ, प्रसाद कोरेकर मित्रमंडळ आणि सीझर डिसोजा यांचा ऍडमिन
जे आहेत त्यांचा ग्रुप जो इलियट ग्रुप आहे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. कारण क्रीडा नाही तर सामाजिक क्षेत्रातही हे वैद्यकीय क्षेत्रातही अग्रेसर आहे हा ग्रुप. हॅलो, धन्यवाद अजय शिंदे, धन्यवाद जय भोसले. सामना चालू आहे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला वर्सेस वास्को गोवा या दोन संघादरम्यान आणि या महत्वपूर्ण अशा अंतिम लढतीची नाणेफेक जिंकतोय तो वास्को गोवा संघाचा संघनायक. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारतोय आणि निमंत्रण देतोय प्रथम क्षेत्ररक्षणाचं ते बलाढ्य अशा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाला. प्रारंभीच्या सुरुवातीच्या एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी स्थिती होते मैदानावरती. प्रथम फलंदाजी करताना वास्को गोवा या संघाची. शिंदे सर जी कल हमारे पुरस्कार हॅलो, धन्यवाद श्याम वक्कर, धन्यवाद अजय शिंदे. तर 4 षटकानंतर ड्रिंक्स टॉलीचं मैदानात आगमन आणि त्यानंतर ड्रिंक्स टॉली मैदानाच्या बाहेर येत 5व्या षटकाला सुरुवात करतोय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं तो स्क्रीनवर येतोय. अपाली हा गोलंदाज, स्ट्राईकवर गैसू हा फलंदाज सज्ज होतोय. त्याच्या साथीला सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईकला थॉमस. 4 षटकांचा प्रारंभीचा खेळ समाप्त. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय वास्को गोवाचा संघ आणि क्षेत्ररक्षण करतोय मैदानावर तो रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ. बंड्या पराडकर मित्रमंडळ, प्रसाद पौडेकर मित्रमंडळाच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच 2,22,222 रुपयाच्या मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली आणि या क्रिकेट स्पर्धेदरम्यान अपन तमाम क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. ये देखिए गेंद मिडी विकेट के बाहर 6 रन के लिए. पुन्हा एकदा स्ट्राईकवर षटकारांचा बादशाह सज्ज होतोय. आदरणीय लीलाधर हडकर साहेब इथे दिसत आहेत. सामन्याचा आस्वाद घेत आहेत लीलाधर हडकर साहेब. आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्याशिवाय या मैदानावरचं क्रिकेट पूर्ण होत नाही. या त्यांच्यासोबत राजू आचरेकर साहेब आपणही या. राजू बाळकृष्ण आचरेकर. बाळकृष्ण आचरेकर दुहेरी धावांनी मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. दुहेरी धावांनी धावसंख्या परावर्तित होते. एकंदरीत 45 धावा या 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावा कशाही येवत प्रत्येक धाव ही लाख मोलाची. यावेळी ऑप्टमच्या बराचसा बाहेर गोलंदाज भरकटतोय तो अपाली. बहुधा एका मोठ्या फटक्याचा परिणाम हा त्याच्या गोलंदाजीवर होताना दिसतोय आणि अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आमच्या दिशेने येत एकेरी धावेला धावसंख्या पुढे पाऊल टाकते. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 8 षटकांच्या या लढतीतलं 5वं षटक हे प्रगतीपथावर. पिच पद्धतीचा चेंडू ऑफ चेंडूला हलके स्टेअर केलं जातंय. जोपर्यंत कवलचा क्षेत्ररक्षक गणेश कुबल हा स्क्रीनवर येतोय. चेंडूची परती करतोय अपालीच्या हाती. एकेरी धावीला स्ट्राईक बदलले जात. जो आक्रमक शैलीचा फलंदाज स्ट्राईकवर येतोय थॉमस. गैसू आणि थॉमस ही जोडगोळी मैदानावर. बिलालची दर्जेदार खेळी सुरुवातीपासून बहुधा मॅन ऑफ द सिरीजच्या शर्यतीमध्ये ज्याचं नाव घेतलं जाईल तो बहुधा बिलाल हा फलंदाज बाद होतोय दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात. पिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटचा एक सुरेख असा फटका स्क्रीनवर होतोय सँडी कोंडेकर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. जोपर्यंत चेंडूची परती येते ऋषी वैदच्या हाती. एकही धावेला धावसंख्या पुन्हा एकदा सरकते.
49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अपाली हात एक दर्जेदार गोलंदाज, तितकाच नावडलेला फलंदाज थॉमस आणि तितकाच दर्जेदार खेळाडू गैसू अशी जोड गोळी मैदानात. मोठ्या धावसंख्येचा सामना झाला तर प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकायचा या इराद्याने सुरुवातीपासून आक्रमणाच्या पवित्र्याला क्रिकेट मधली आत्महत्या संबोधली जाते ती आत्महत्या होते मैदानावर आणि तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात गैसू हा पॅव्हेलियनच्या दिशेनं पावले टाकताना दिसतोय. हॅलो 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 49 धावा म्हणजे प्रति षटकांमागे जवळपास 10 धावांची सरासरी राखत नाणेफेकीचा निर्णय जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता कर्णधारानं. तो सुरुवातीच्या 5 षटकात तरी यशस्वी ठरवतोय तो फलंदाजी करणारा वास्को गोव्याचा संघ. शिंदे सर सांगायचं तर मागच्या सामन्यात 2 चेंडूवरती 13 धावांची आवश्यकता होती. 373 ची बेरीज केली तर 13. किरण षटकार मारतोय 373 वर 5,000 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय आणि 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना गणेश कुबल हा 13 धावांचा आकडा पार करतोय आणि ही संपूर्ण जी क्रिकेट स्पर्धा आपल्याला ही मालिका पाहायला मिळते ती 13 या शुभ अंकावर चालताना दिसते. 13 हा अंक शुभ मानला जातोय पराडकर साहेबांसाठी आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय बंडा पवारकर साहेब, सन्माननीय प्रसाद तळेकर साहेबांच्या वतीनं एका भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि या आयोजनाचे साक्षीदार होण्यासाठी आपण तमाम क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल बंडा पवारकर मित्रमंडळाच्या वतीनं मी अमोल जमदाडे जमलेल्या तमाम क्रीडाप्रेमींचं कॉमेंट्री बॉक्समधनं हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडू शिरूचा ब्लॉक होल मधल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण न होता चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय तो गोलंदाज शिरूच्या खाती. 5 षटकांचा खेळ ज्यावेळेस थांबला त्यावेळेस 49 धावा धावफलकावर 5 षटक एका चेंडूच्या सांगतेखेरीज 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय तो वास्को 11 गोवाचा संघ. रोहित क्रिकेट क्लब गोवा वर्सेस रोहित स्पोर्ट वेंगुर्ला अशा 2 बलाढ्य संघादरम्यानची लढत. मैदानावर थोडासा फुटबॉल खेळतोय बहुधा ऋषी वैद्य आणि याचा परिणाम दुहेरी धावांचा भोगावा लागत. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. दुहेरी धावांनी धावसंख्या मात्र 50 गाठते. 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक हे प्रगतीपथावर गोलंदाज शिरूचं आणि अवचित्य बंड्या पराडकर प्रसाद तळेकर मित्रमंडळ मालवणच्या डोबेवाला बोर्डिंग ग्राउंडवर सन 2017च्या निमित्तानं जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सर्व मान्यवरांचं कॉमेंट्री बॉक्स मधनं हार्दिक स्वागत. ऑप्टमोचा चेंडूला हलके स्टे केला पॉइंटच्या दिशेनं जोपर्यंत स्क्रीनवर ग्लेन वैटी हा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करतोय ऋषी वैदच्या हाती. एकेरी धावीने पुन्हा एकदा स्ट्राईक बदललं जात. एकेरी धावीने धावसंख्या परावर्तित होते. 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र मोठ्या फटकेबाजीची नितांत आवश्यकता प्रतिस्पर्धी रोहित स्पोर्टचा जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक दर्जेदार बलाढ्य असा संघ त्या बलाढ्य संघाला जर कडवं आव्हान द्यायचं तर 80 ते 85 धावांची टोटल ही स्कोर बोर्डवर आवश्यक. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडूला स्क्वेअर कट करायचा प्रयत्न मात्र चेंडू बघता वेगवान पद्धतीचा चेंडू विसावतोय यष्टिरक्षक ऋषी वैदच्या हाती आणि एक निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय तो गोलंदाज शिरूच्या खाती. धावसंख्या स्थिरावते. धावफलकावर केवळ 52 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. ज्या अपेक्षेनं तमाम क्रीडा रसिकांची तोबा गर्दी या मालवणच्या डोबेवाला बोर्डिंग ग्राउंडवर त्या क्रीडा रसिकांच्या अपेक्षेला पूर्णत्वास उतरण्यासाठी मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. पदाधिकारी जनतेचे आगमन झालेले आहे. नाना पारकर साहेब आपण कृपया व्यासपीठाजवळ येऊन स्थानापन्न व्हायचं. बंडा पराडकर प्रसाद कोरेकर मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे. नाना पारकर साहेब. एकेरी धावीने धावसंख्या 53 धावांवर पोहोचते. 6वं षटक प्रगतीपथावर. 8 षटकांची महत्वपूर्ण अशी लढत. या षटकातील काही चेंडू आणि त्यानंतर 2 महत्वपूर्ण अशी षटकं बाकी ती रोहित क्रिकेट क्लब वास्को गोवा संघासाठी.
मात्र 80 ते 85 धावा अति महत्वाच्या ठरतील फलंदाजी करणाऱ्या संघासाठी प्रतिस्पर्धी संघात दर्जेदार खेळाडूंचा भरणा, त्याला आव्हान द्यायचं तर मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. एक सुरेख असा फटका, त्याही वाखाणण्याजोगं असं क्षेत्ररक्षण बहुधा ईशन हा स्क्रीनवर येतं डेथ मिड विकेटच्या क्षेत्रात. 2 धावांचा वाटा फलंदाजाच्या खाती गणला जात. तो टॉमस हा फलंदाज सुरुवातीपासून दर्जेदार कामगिरी करतोय, षटकार चौकारांची आतषबाजी करतोय आणि एका बाजूने मात्र दर्जेदार किल्ला लढवत संघाला एका स्थिर स्थितीत न ठेवतोय. तो 6 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गटांच्या मोबदल्यात रोहित क्रिकेट क्लब वास्को गोवा संघ एकंदरीत 55 धावा जमवतोय ते 6 षटकांच्या सांगते अखेरीस आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर उरलेल्या 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी. उरलेल्या 12 चेंडूवर किती धावा जमवतो वास्को गोवा क्रिकेटचा संघ, की उरलेल्या 12 चेंडूत किती धावापर्यंत रखतो तो गोलंदाजी करणारा रोहित क्रिकेटचा वेंगुर्लेचा संघ, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत अशोक नाईक. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतो. धन्यवाद. अशोक नाईक, हा बोला. बोर्ड के ऊपर बनते हैं तो काफी बड़ा मुकाबला हो सकता है. बिल्कुल. इस बीच में धन्यवाद अमोल. मैदान में से इशारा अंपायर का, जो कि पावर प्ले का इशारा, और वो ओवर लेकर आपाली कलंगुटकर जो कि कमेंट्री बॉक्स की तरफ से 29 रनों पर थॉमस 29 रनों पर 2 छक्के और 1 चौके की मदद से बल्लेबाजी करते हुए, और आतिश 1 रन पर. इस बार खेलना चाहते थे, जो कि लगभग स्क्वायर बाउंड्री पर मारना चाहते थे गेंद को, लेकिन एक अच्छी गेंद आपाली कलंगुटकर के सेमीफाइनल के मैच में बढ़िया स्पेल किया था आपाली कलंगुटकर ने. और इस मैदान पर भी अपने बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए इस अंतिम मुकाबले में पटाखों की आतिशबाजी मैदान में, और आपाली की अगली गेंद अच्छी गेंद फिर से ब्लॉक होल में रन लेने के लिए निकले, शायद नॉन स्ट्राइकर रन पर बिल्कुल करेंगे मामला. बढ़िया फील्डिंग, नॉन स्ट्राइकर रन पर निशाना सही, और चौथे विकेट का पतन इसी के साथ रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट टीम का. नए बल्लेबाज मैदान पर उमर एक बहुत ही आक्रामक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, बड़े शॉट के लिए जाने जाते हैं उमर. मेरे ख्याल से 20-25 रन अभी भी दूर दिखाई देती थी रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट टीम, लेकिन ये 2 बल्लेबाज काफी, जो कि अरसे से खास करके थॉमस बिल्कुल जो कि शुरू से ओपनिंग के लिए आए हैं, और वहीं से लेकर बिल्कुल लाजवाब बारी. अब तक 2 बढ़िया छक्के, 1 चौका, पावर प्ले का ओवर 7वां ओवर जो कि चलता हुआ, नॉन स्ट्राइकर रन पर नए बल्लेबाज उमर, और आपाली एक बार फिर से अपनी बॉलिंग रनअप पर. स्कोर रुका हुआ 55 रन 4 विकेट पर. 29 पर अपने व्यक्तिगत थॉमस स्ट्राइक एंड पर आपाली की गेंदबाजी का सामना करते हुए 4 फील्डर ऑन साइड पर, 5 ऑफ साइड पर. इस बार मारना चाहते थे ऑन साइड पर, देखने होगा अंपायर का इशारा क्या रहता है. गेंद निकली गली की तरफ 1 रन के लिए. लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर का. स्क्वायर लेग पर मंगेश दुरी सामने दिखा देते हुए एम्ब्रोस अल्मेडा. कमेंट्री बॉक्स में मान्यवर कक्षा में दीपक दुरी. स्कोरिंग के लिए हमारे साथ पायस अल्मेडा और विल्सन, और कमेंट्री कक्ष में विलास कोलटकर, जय भोसले, समीर पांडे, श्याम वाक्कर, प्रदीप देवलकर, नाना नाइक, अमोल जमदाड़े, शायद एक से बढ़कर एक नाम जो कि कमेंट्री बॉक्स में. गौरव सावंत और निखिल कामले जो कि पूरी प्रक्षेपण की जो कि व्यवस्था में जुटे हुए, जो कि हमारे बगल में. और इस बीच में इस अंतिम मुकाबले में मान्यवरों के साथ दर्शकों की पूरेपूर जो कि खचाखच गर्दी इस मैदान पर, काफी भारी संख्या में भीड़ दिखाई देते हुए दर्शकों की. आपाली के अगली गेंद से बीच में
थोड़े से ब्लॉकों में बैकफुट पर जाकर हल्का स्ट्रोक के लिए जगह बनाए, खेला गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। ओमकार देसाई आते गेंद को उठाते फील्ड करते, एक रन आराम के साथ बना दिया दोनों बल्लेबाजों ने। 7वां ओवर चलता हुआ इस बात के, जबकि अंतिम ओवर का खेल बाकी, लेकिन मैं तो नहीं कहूंगा अब तक अच्छा टोटल स्कोर बोर्ड पर रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट टीम का एक 80-85 का टोटल, एक अच्छा टोटल होगा सामने वाले क्रिकेट टीम के लिए। ओवर पेज गेंद इस बार उड़ाया, गेंद को ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद निकल के 6 रन के लिए। जोकर के बाजू में हाँ बोला। थोड़ा सा अंदाज गेंद थोड़ी सी पाए के बाजू में गई, नहीं तो हाँ बिल्कुल जोकर के बाजू में निकले। और पेज गेंद शॉर्ट गेंद इस बार खूबसूरती के साथ खेला, इस बार लॉन्ग लेग बाउंड्री पर गेंद और एक बड़ा शॉट, गेंद 6 रन के लिए, लगातार दूसरा छक्का। सलग षटकार बसले अशोकजी, हाँ बरोबर, सलग 3 षटकार बसले तर पप्या लुईस यांच्याकडून 1000 रुपये आहेत, परब यांच्याकडून 1000 रुपये सलग 3 षटकार। म्हणजे सर एकंदरीत 2000 रुपये बक्षीस पटकवायची संधी फलंदाज थॉमस। बोला। संजय निकम यांच्याकडून सलग 3 षटकार 2000 रुपये, राहुल परब मसुरे सरपंच यांच्याकडून 3 षटकार 2000 रुपये, बंडा बराडकर मित्र मंडळ। हा धन्यवाद सर, म्हणजे एकंदरीत 6000 रुपये बक्षिसाची पटकवायची संधी, मराठी यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे 6500। हा धन्यवाद। राजश्री लॉटरी यांच्याकडून 2000 आहे, हा म्हणजे 8.5 झाले। मला वाचायला पण मिळत नाही एवढी घाई। हा ठीक आहे, 8500 धन्यवाद। नॉन स्ट्राइकर थॉमस 42वां ओवर, अच्छा शॉट, बैक पर जाकर खूबसूरत शॉट, स्क्वायर कट किया, उमर के बल्ले से लाजवाब चौका। पण हे षटकार लावले होते पण राजेश पैसे राहिले। पारकर फायरवर्क्सचे रणजित पारकर यांचं मैदानावर आगमन झालंय। रणजित पारकर साहेब यांचं इथे स्वागत आहे। नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरवांचे प्रथम नागरिक सन्माननीय महेशजी गांजागावकर यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया। नगराध्यक्ष महेश गांजागावकर। ओवर पिच गेंद मिस टाइम कर बैठे अपने फॉलो थ्रू में एक बढ़िया कैच, और इसी के साथ उमर की बारी समाप्त। 73 रन, 73 लॉस ऑफ 5 विकेट। पर लगातार पिछले ओवर में 2 छक्के लगा चुके हैं, और अगर ये इस गेंद पर छक्का लगाने में सफल रहे तो छक्कों की हैट्रिक हो जाएगी। देखना होगा थॉमस 42 रन पर अपने व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए, लेकिन इस बड़े टोटल के साथ से ये गेम काफी मायने रखेंगे। अगर इस गेंद पर छक्का लगा तो भाई 8500 रुपए का इनाम का हकदार रहेंगे। देखना होगा छक्कों की हैट्रिक थॉमस स्ट्राइक पर। और पिच गेंद इस बार खेला गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री पर, और गेंद 6 रन के लिए सीमारेखा से बाहर। छक्कों की हैट्रिक शिंदे सर षटकारांचे हैट्रिक होते। शिंदे सर
षटकारांची हॅट्रिक होते. 3 षटकार थॉमस मारतोय. 48 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय. शिंदे सर, षटकारांची हॅट्रिक झाली आणि त्याचबरोबर 48 धावांवर फलंदाजी करतोय. व्हेरी गुड. होईल त्याच्यासाठी पारितोषिक आहे तिथे. ही पारितोषिके दिली जातील. गौरव मराठी यांच्याकडून 500 रुपये, विनोद हडकर यांच्याकडून 2000 रुपये. शिंदे सर, एक मिनट. थॉमस 48 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं. शायद इस प्रतियोगिता में अगर 2 रन और बनाने में सफल रहे तो पहला अर्धा शतक रहेगा इस प्रतियोगिता का. सभी की निगाहें थॉमस पर. 2 रन आवश्यक 50 रन बनाने के लिए. अच्छी गेंद, बढ़िया गेंद, बिल्कुल प्लम एल्बे सामने पा गए और थॉमस की बारी समाप्त. शिंदे सर बोला. बोला सर. हडकर यांच्याकडून 2000, राजेश पारकर 1000, अभय कदम 1000, मराठी 500, 1000. अजून आहे म्हणजेच बरोबर. मला वाटतं 8,500च्या आसपास होतील. त्याचबरोबर या ठिकाणी ड्रोन कॅमेरा आपल्याला ड्रोन कॅमेरा मैदानात दिसतोय ते राजेश पारदे, चेतन मापणकर, रवी वारंग, वेंगुर्ला यांचंही खरोखर धन्यवाद. आपणही या स्पर्धेदरम्यान खूप मजा आणताय या आपल्या ड्रोन कॅमेऱ्याद्वारा. 48 धावांवर या ठिकाणी थॉमस जो की वापस निकलते हुए. स्कोर रुका हुआ 79 रन. अंतिम ओवर जो कि चलता हुआ. नए बल्लेबाज मैदान पर थॉमस. नए बल्लेबाज अनिकेत मैदान पर. 48 रन पर आउट हुए थॉमस, लेकिन छक्कों की हैट्रिक की. 2 रन वंचित रह गए. पहले जो कि प्रतियोगिता में पहले 50 के जो कि मानकरी होते. शुरू गेंदबाजी के मोर्चे पर कमेंट्री बॉक्स इनकी तरफ से और स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज अनिकेत, बाएं हाथ के बल्लेबाज. रिवर्स शिफ्ट का शॉट, फुल टॉस गेंद, बढ़िया टाइमिंग. इस बार गेंद निकलते हुए कोई मौका नहीं. लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. स्पर्धेदरम्यान फोटो शूट व्हिडिओ सिंधुदुर्ग असोसिएशनचे राजेश पारदी, चेतन मापणकर, रवी वारंग जे या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याची या ठिकाणी ज्यांनी व्यवस्था केली त्यांच्या कॉमेंट्री बॉक्समधून खरोखर धन्यवाद. अच्छी गेंद, बढ़िया गेंद. इस बार ऑफ ब्रेक गेंद लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए चकमा देती हुई विकेट कीपर के हाथों में निकली. इसी के साथ जो कि ये पहले इनिंग का खेल जो कि समाप्त हुआ. रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट टीम टॉस जीतकर बल्लेबाजी की. थॉमस के 48 रनों की बारी. टोटल 8 ओवर का खेल समाप्त. 83 रन, 84 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट टीम को. देखना होगा क्या होता है मैच में, विजेता कौन रहता है. और ले चलते हैं जो कि आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथ जुड़े हुए समीर पांडे जो कि कमेंट्री बॉक्स में. मैं अशोक नाइक आप सभी से रजा लेता हूं. धन्यवाद.
84 रनों का लक्ष्य रखा गया है इस मैच को जीतने के लिए, जो कि वास्को गोवा का एक बेहतरीन यहाँ पर थॉमस जिन्होंने शानदार बारी खेली। 48 रनों की शानदार बारी यहाँ पर थॉमस की। राजेश पारकर 2000 आता या थॉमस की तारीफ करनी पड़ेगी। एक मिनिट जरा करायला पाहिजे. चौऱ्याऐंशी धावा जिंकण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे प्रदीप जोनकर एक गेले 4 दिवस प्रेक्षक या ठिकाणी निश्चितपणे या टुर्नामेंटला 4 चांद जर कोणी लावले तुझ्या प्रेक्षकांनी लावले त्यामुळे प्रेक्षकांचं मत जास्त असतं या विचारणं गरजेचं आहे. जोनकर साहेब तुम्हाला विचारतो की प्रेक्षक याबद्दल या टुर्नामेंटबद्दल या भव्य दिव्य टुर्नामेंटबद्दल प्रेक्षकांचं मत काय जाणून घ्यायचं आहे थोडंसं मला. काय वाटतं तुला रोहित स्पोर्ट संघ वेगुर्ला देखील रोहित स्पोर्ट वेंगुर्ला जर्सी नाही 2 मतं झाली रोहित स्पोर्ट वेगुर्ला घरच्या मैदानावर गोवा की वेगुर्ला संघ हॅलो या ठिकाणी सर्व खेळाडूंवर पारितोषिकांचा वर्षाव होतोय. मात्र स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जसे स्पर्धक संघांची आवश्यकता असते पंचांची आवश्यकता असते तसेच सर्व चेंडूंचं वृत्तांत मैदानावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचकांचीही आवश्यकता असते व या स्पर्धेसाठी जे समालोचक या मैदानावर लाभले त्या सर्व समालोचकांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी सन्माननीय अजय शिंदे साहेब यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केल्याची बातमी समालोचन कक्षापर्यंत पोहोचली आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. गणेश ठाकूर यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं. हॅलो गणेश ठाकूर यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बादल सरांची भेट घ्यायची आहे. सर्व समालोचक 50-50 50 समान संधी 50-50 समान संधी 84 धावा आहेत आणि सुप्रीमो चषक त्याने जिंकलाय. गोवा हॅलो निर्धारित 8 षटकं 84 धावांची आवश्यकता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेणारी ही क्रिकेट स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार अवस्थेस पोहोचणारी आजपर्यंत अनेक भव्य दिव्य स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धा आम्ही अनुभवल्या. मात्र कोणत्याही चिअर्स गर्लला या ठिकाणी प्रामुख्याने विचारात न घेता केवळ या ठिकाणी हा क्रिकेटचा सामना प्रत्येक प्रेक्षक वर्गांपर्यंत कसा पोहोचेल याची दक्षता घेत जिल्ह्यातील तब्बल 8 ते 9 समालोचकांना एक मानाचं स्थान या स्पर्धेनं मिळवून दिलं. त्याबद्दल सन्माननीय बंड्या पराडकर मित्रमंडळ यांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी समीर
इथे एक पारितोषिक आले सिझर डिसोजा, राहुल परब, बंड्या पराडकर मित्रमंडळ आणि प्रसाद कोरेकर मित्रमंडळाच्या वतीने 3 विकेटला 2000 रुपये, 3 वाईडला 2000 रुपये आणि 3 सिक्सला 2000 रुपये. इथे जमलेल्या तमाम प्रेक्षकांना या क्रिकेट सामन्याबरोबरच आपण थोडस तुम्हाला एक खुशखबर आहे. श्रीदेवी घुमडाई मंदिर घुमडे या ठिकाणी 22 मे रोजी डबल बारीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दत्ता सामंत मित्रमंडळाच्या वतीने 22 मे रोजी घुमडाई मंदिर घुमडे या ठिकाणी रात्रौठी 9 वाजता हा जंगी डबल बारीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बुवा आहेत मंगला चव्हाण आणि श्रीकांत शिरसाट. क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असा मालवण तालुका व या मालवण तालुक्यातील एक शान म्हणजे सन्माननीय बंड्या पराडकर मित्रमंडळ पुरस्कृत भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. अकोला टप्प्याचा चेंडू म्हणजे शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा 84 धावांचा पाठलाग करताना जे सडेतोड उत्तर हवं तेच ओमकार देसाई आपल्या बॅट मधले दर्शवतोय एका खणखणी षटकाराद्वारे. व आपण जरी 84 धावा कुठल्या तरी 84 धावांचं आव्हान पेलण्यास मी माझ्या संघ साथीदारांच्या साथीनं सक्षम आहे असं ठामपणे तो दर्शवताना दिसतोय या मैदानावर. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. तब्बल 7 धावा या धावफलकावर. परला गोलंदाज अनिकेत आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. यावेळी चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा योग्य असा सन्मान चेंडूला हलकेच सोपवलं जाते वाईडिश गलीला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय एकेर डाव ओमकार देसाईच्या खाती सहजगत्या जमा होते व या एकेर धावेने धावसंख्या वृद्धिंगत होते ती 8 धावा. दोन्ही फटाक्यांची आतिषबाजी जी होते ती पारकर फायरवर्क्स सोमवारपेठ मालवण. आपल्या घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर पारकर फायरवर्क्सला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद. 8 धावा या धावफलकावर. उंचपुरा फलंदाज आक्रमक शैलीचा फलंदाज प्रथमेश पवार सामोरा जाईल तो अनिकेत या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला. ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट. ज्या क्रिकेटच्या फटक्याला एक सन्मानपूर्वक फटका संबोधला जातो असा जमिनीलगतचा फटका कॉपीबुक स्टाईलचा फटका हा डीप लॉंग ऑफच्या दिशेनं प्रथमेशच्या बॅटमधनं निघतोय. एकेर धावेने प्रथमेश पोहोचतो तो 2 धावांवर नॉन स्ट्राईकला. तर सांघिक धावसंख्या आकार घेते ती 9 धावा धावफलकावर. बिनबाद 4 चेंडूंच्या सांगतेकरीस 84 धावांचा पाठलाग करताना प्रारंभीच्या 2 षटकात पॉवर प्ले मध्ये 25 ते 30 धावा अति आवश्यक. या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला वाटते खडतर लक्ष्य मी सहजगत्या पार करेन या दृढ निश्चयानं गगनचुंबी फटके मारण्याच्या निर्धारानं या ठिकाणी ओमकार देसाई सामना जातोय तो अनिकेतला. यावेळी मात्र प्रयत्न पूर्णतः ओमकारचा फसतोय. स्वतःवर काहीसा नाराज दिसतोय. मात्र ही काहीशी नाराजी तो मी पुढच्या चेंडूवर नक्की पूर्णत्वास नेईन या दृढ निश्चयानं परत एकदा ओमकार देसाई सज्ज. अनिकेत याच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. अनिकेत हा गोलंदाज समोर आहे तो ओमकार देसाई. अजूनही ग्लेन वैती सारखा फलंदाज, ऋषी वैद्य सारखा फलंदाज, किसन सारखा फलंदाज, सँडी गणेश सारखे धुरंधर शिलेदार अजूनही गोटात. रोहित पोर्ट्स वेंगुर्लाच्या शेष. रोहित पोर्ट्स वास्को क्रिकेट संघाकडनं एक आकर्षक दर्जेदार अशी सलामीला खेळी आपण पाहतोय तो थॉमस याच्या स्वरूपात 48 धावांची सलग 3 षटकारानं नटलेली. परत एकदा गोलंदाज अनिकेत सज्ज. परत एकदा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू शॉर्ट कव्हरला हलकेच तोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. फेक येते नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं. एकेरी धावेने दुहेरी आकड्यात परावर्तित करण्यासाठी धावफलक या ठिकाणी 10 धावा बिनबाद पहिल्या षटकाच्या सांगतेकरीस. दोन्ही संघ हे तुल्यबळ. दोन्ही संघ हे दर्जेदार. खास करून महाराष्ट्रातील नावाजलेल्या खेळाडूंच्या समोर या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला व रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट संघ खेळताना दिसतोय व याचं पूर्णतः श्रेय जाते सन्माननीय बंड्या पराडकर मित्रमंडळ व त्यांच्या साथीदाराला. एक चिरंतन स्मरणात राहणारी ही क्रिकेट स्पर्धा मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर आपण अनुभवतोय व जो क्रिकेटचा महासंग्राम हा जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात झाला त्याची दिमागदाररित्या या ठिकाणी सांगतेचा म्हणजे एका भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा मानस जो त्यांनी सोडला होता तो मानस तडीस जाण्याचा याची डोळा प्रत्यय या बोर्डिंग ग्राउंडच्या मैदानावर एका भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या स्वरूपात आपण पाहतोय तो आजच्या दिवशी.
पहिलं षटक समाप्त. 10 धावा धावफलकावर. ओमकार देसाई स्ट्राईकला. 8 धावांवर प्रथमेश पवार उंचपुरा आक्रमक शैलीचा फलंदाज. नॉन स्ट्राईकला दुहेरी धावांवर व या दोन्ही आक्रमक फलंदाजांना लगाम घालण्यासाठी उंचपुरा असा गोलंदाज या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट संघाचा राहिल शेख हा सज्ज होतोय. तो कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं या स्पर्धेला टी शर्टची स्पॉन्सर केली आहे ती राजानंद हॉटेल देवबाग, अक्षय देसाई आणि कुठल्याच स्पॉटवरचा चेंडू अक्रॉस लाईन पद्धतीने ठेवला जातोय. तो डीप स्क्वेअर लेगला केवळ एकेरी धाव निश्चितपणे मिळते. चेंडूची फेक थोडीशी खराब व हाच क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा हेरून ज्या ठिकाणी दुहेरी धाव घेण्याची नामी संधी न दावळता या ठिकाणी संधीचं सोन्यात रूपांतर करण्यास ओमकार व प्रथमेश ही जोडी दयामाया दर्शवत नाही ती प्रतिस्पर्धी संघाला व 2 धावांनी या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते ती 12 धावांवर. केवळ मोठ्या फटक्यांच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावा हा निश्चितपणे महत्वपूर्ण असतात व एकेरी धावेचं महत्व काय आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनुभवलंय व या स्थानिक स्तरावरही त्याच महत्वाची परिणिती लक्षात ठेवून या ठिकाणी एकेरी धाव दुहेरी धावात पूर्ण करतोय तो ओमकार देसाई. उच्चवष्टीच्या 12 बाहेर जाणारा चेंडू वाईटची दाद मागतोय ओमकार. मात्र पंच सांगतायत की चेंडू तुला मारण्याजोगा होता, तुझ्या आवाक्यात होता, फटका मारण्यास तू चुकतोय. बाबा निश्चितपणे गोलंदाजाचं कसब या ठिकाणी वाखाणण्याजोगं. त्यामुळे एक वैध चेंडू म्हणून हा चेंडू मी गणला जाईल. एका वैध चेंडूतील या ठिकाणी गणना होते. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. बिनबाद 12 धावा. केवळ 4 चेंडूंचा अवधी शेष. क्षेत्ररक्षक रोरोशला पांगवण्यासाठी राहिल शेख डावकुराचा गोलंदाज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ओमकारच्या बॅटमधनं 2 क्षेत्ररक्षकांची अबोध भिंत चिरत या ठिकाणी एक बहारदार फटका निघतो. तो डीप स्क्वेअर लेगला चौकाराच्या स्वरूपात. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरवते ती म्हणजे 16 धावा. 84 धावांचा पाठलाग करताना अतिरिक्त जोखीम घेणं प्रारंभीच्या षटकात अति अनिवार्य बाब व ती अतिरिक्त जोखीम घेण्याची महत्वपूर्ण जबाबदारी मी पार पाडून संघाला विजय मिळवून देण्यासाठी कसोशीचा प्रयत्न करेन या दृढ निश्चयानं ओमकार देसाई या ठिकाणी लिव्हिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हटलं जातं असा आघाडीवीर म्हणून आपल्या समोर होतोय व ओमकार नावाचं वादळ शमवण्यासाठी या ठिकाणी काय योजना राबवावी यासाठी सल्लामसलत करताना राहिल शेख व संघाचा कर्णधार उमर शेख आपल्या स्क्रीनवर दिसतोय व त्यांची ही सल्लामसलत काय चमकदार कामगिरी करेल याचं भाकीत या ठिकाणी सत्ता प्रत्ययास येण्यासाठी गोलंदाज राहिल शेख चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो. स्ट्राईकला फलंदाज तो ओमकार. 16 धावा धावफलकावर. बिनबाद 1 षटक 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. सलग 2 धावा या धावफलकावर. परंतु राहुल शेख सज्ज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू या कमजोर चेंडूला जी शिक्षा ठोकायची होती, डीप मिड विकेट सीमारेषा दर्शवायची होती, ती डीप मिड विकेट सीमारेषा ओमकार या ठिकाणी दर्शवतोय. का मला महाराष्ट्रातील एक नामांकित फलंदाज म्हणून संबोधलं जातं, का माझं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आदरानं घेतलं जातं, का मला अनेक पारितोषिकांचा मानकरी संबोधला जातो व अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये एक हाती सामना जिंकून देण्याची क्षमता माझ्यामध्ये काय आहे हे ठामपणे या ठिकाणी ओमकार देसाई दर्शवताना दिसतोय. तो तमाम मालवणवासियांना व तमाम मालवणवासीय त्या ठिकाणी थेट मैदानावरला त्याच्या फलंदाजीचा आस्वाद घेत आहेत व त्याहीपेक्षा अनेक या ठिकाणी प्रेक्षक हे युट्यूबच्या माध्यमातून आस्वाद लुटताना दिसत आहेत या स्पर्धेचा. परत एकदा ओमकार देसाईच्या बॅटमधला एक नेतृत्वक फटका जोडला जातो. डीप स्क्वेअर लेगला 1 धाव तर निश्चितपणे पूर्ण केली जाते. धावसंख्या स्थिर होते ती 23 धावांवर. बिनबाद 23 धावा. 1 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी राहिल शेख हा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर थोड्याशा निराशजनक मनाने आपण कर्णधाराची इच्छा कोणत्या प्रमाणात पूर्ण करू शकलो नाही या नैराश्याने सज्ज होतोय. कदाचित प्रथमेश पवारला बाद करेन या संकल्पानं व त्याचा संकल्प तडीस नेण्यासाठी क्षेत्ररक्षकांची मला मदत आहे व तो क्षेत्ररक्षक लवाजवा सजवताना दिसतोय. राहिल शेख या षटकातील शेवटच्या चेंडूसाठी 23 धावा या धावफलकावर. बिनबाद
37 चेंडू 61 धावांची आवश्यकता. प्रथमेशच्या बॅट मधला चेंडू जातोय तो लॉंग ऑनला व जे भाकीत या ठिकाणी वर्तवला होता, जो क्षेत्ररक्षकाचा सापळा सजवला होता मिडॉनचा की या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडंसं वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने तैनात केलं होतं. त्या सापळा प्रथमेश पवार या ठिकाणी अडकला जातोय, सापडला जातोय व पहिल्या बरोबर स्वरूपात प्रथमेश पवारची केवळ 2 धावांची खेळी समाप्त होत 23 धावांवर पहिला आकडा हा रोहित स्पोर्ट्स बेंगलोरला संघाला. दोन षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. 23 धावा धावफलकावर. उर्वरित 6 षटकांचा म्हणजे 36 चेंडूंचा खेळ बाकी. 36 चेंडू 61 धावा, जवळपास प्रति षटकामागे या ठिकाणी 10 धावांपेक्षा किंचितशी जास्त आवश्यकता, म्हणजे एखादा मोठा फटका प्रत्येक षटकात अति आवश्यक. हे मनाशी खुंगाण बांधून या ठिकाणी ज्याला व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून संबोधलं जातं, मुंबईमध्ये अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ज्याचं नाव आदराने घेतलं जातं, षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ज्याला या ठिकाणी पाहिलं जातं, असा ऋषी वैद्य या ठिकाणी मैदानावर येतोय. ओमकार देसाई याला साथ देण्यासाठी जे वादळ ऋषी वैद्य आणि ओमकार देसाई यांच्या स्वरूपात या मैदानावर घोंगावेल, त्या वादळाला शमवण्यास या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वास्को क्रिकेट संघाचे गोलंदाज यशस्वी ठरतायत की नाही, की ओमकार देसाई आपल्या नावाला साजेसा खेळ करत या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी एक अद्वितीय कामगिरी करून एक भला मोठा चषक हस्तगत करण्यास एक महत्वपूर्ण सिंहाचा वाटा उचलतोय की नाही हे सांगण्यासाठी निश्चितपणे समालोचन कक्षामध्ये बदल होतोय व यापुढे नक्की काय घडतंय या रोमांचक अवस्थेत पोहोचलेल्या सामन्यामध्ये पुढील 2 षटकात काय घडेल याची परिणिती आपल्या समोर स्पष्ट करण्यासाठी खास कणकवलीवरनं या स्पर्धेसाठी आलेले आमचे मित्र विलास गोलतकर यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद. धन्यवाद समीर पांढरे जी. निश्चित रूप से ओंकार देसाई की यहाँ पर शानदार बारी. थोड़ी सी पब्लिकला मालवणी पाहिजे थोडस. ओंकार देसाई की शानदार बारी आपने देखी. 2 छक्के और 1 चौकों की सहायता से 21 की शानदार बारी खेल कर ओंकार स्ट्राइक पर इस समय और नॉन स्ट्राइक पर जो कि ऋषि वैद्य इस समय नए बैट्समैन के ऐसे से मैदान पर आ चुके हैं और गेंदबाजी की बुरात संभालते हुए हमारी कॉमेडी बॉक्स के ठीक सामने से अनिकेत एक शानदार गेंदबाजी अनिकेत के पहले ओवर उन्होंने डाली थी और यहां पर विजय ओंकार के सामने आते हुए इस बार ऑफ के बाहर जाने के गेंद सही फैसला अंपायर का जो वाइड करार देने का और एक अतिरिक्त खाते में रन चलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 1 विकेट के नुकसान पर 24 लॉस ऑफ 1. निश्चित रूप से तारीफ करनी पड़ेगी ओंकार देसाई के शानदार बल्लेबाजी यहां पर दिखाई दी. आखिरी के इस मुकाबले इस टूर्नामेंट का आखिरी मुकाबला फाइनल मैच चलती हुई समय काफी दर्शक इस मैच को देखते हुए पिछले 4 दिनों से ये लोग निश्चित रूप से इस टूर्नामेंट के लिए चार लगा दिया उन्होंने. इस बार के बाहर फिर एक बार जोरदार हिट लगाने का प्रयास, लेकिन टाइमिंग गलत. बल्ले के नीचे से गेंद विकेट कीपर के दास्तान में जाते कोई मौका नहीं था, उसकी कोई गुंजाइश नहीं थी. निश्चित रूप से दोनों के बीच में क्रिकेट का यहाँ पर महासंग्राम बनता हुआ एक कांटे की टक्कर, एक संघर्ष भरा क्रिकेट निश्चित रूप से दर्शक इस समय शाम के समय देखते हुए फिर एक बार प्रेक्षकांनी झेल घेतला होता. त्यांना व्हॅलेंटाईन डिसोजा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक नगराध्यक्ष महेश कांदळकर यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. अभिनंदन तुझं. पुन्हा कॅच घ्यायला दिसेल. फिर एक बार अनिकेत जो कि अपनी बॉलिंग मार पर आते हैं और स्ट्राइक पर संदेश भिसे यांच्याकडून सलग 2 षटकारासाठी 1000 रुपये. ओंकार देसाई सामना करते हुए अनिकेत की आगे गेंद इस बार जोरदार प्रहार करने की कोशिश बिल्कुल निश्चित रूप से देखना लागत के स्थान पर आज सीधे फील्डर के हाथ में गेंद जाती हुई और इसी के साथ दूसरे विकेट का पता लेता हुआ जो कि बॉलिंग के रास्ते पर चलते हुए ओंकार देसाई शानदार बारी खेली थी, लेकिन आज वक्त पर यहाँ पर जो कि लावा के स्थान पर कैच आउट हुए दूसरी सफलता मिलती हुई जो कि वास्को गोवा को. बारी खेली जो कि इसमें ओंकार
टर्न के रास्ते पर है और की जगह लेने के लिए, जो कि नए बैट्समैन इस समय रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला के आ रहे हैं। ऋषि वैद्य जो कि एक अच्छे खिलाड़ी हैं और यहाँ पर स्ट्राइक पर मौजूद है इस समय, और देखना है क्योंकि अभी भी बड़ा फासला रहा और गेंदों के बीच में काफी बड़ी दूरी है, उस तय करने के लिए बड़े शॉट चाहिए यहाँ पर, जो कि रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला के लिए। निश्चित रूप से यहाँ पर नए बल्लेबाज कैसे से आ रहे हैं गणेश कुबल, जिन्होंने शानदार बारी पिछले मैच में जो कि सेमीफाइनल के मुकाबले में की थी। तीसरा ओवर प्रगति पथ पर है और गणेश कुबल जो कि इस समय मैदान के ऊपर आ रहे हैं। पिछले मैच अभी भी याद है, जिन्होंने आखिरी के 2 गेंदों में 13 रन की जरूरत थी, तब 2 छक्के डाले थे और निश्चित रूप से मैच अपने कब्जे में कर लिया था। वही गणेश कुबल जो कि यहाँ पर दोबारा बैटिंग करने के लिए लॉन्च स्ट्राइक पर खड़े हैं, वेंगुर्ला के सबसे बड़े खिलाड़ी, और निश्चित रूप से देखना है ऋषि वैद्य के लिए इस बार गेंदबाजी करते हुए अनिकेत अपने बॉलिंग मार्ग पर दिखाई देते हुए। स्कोर है इस समय 24 रन 2 विकेट के नुकसान पर। तैतीस गेंदें 60 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। रन और गेंदों के बीच में जो दूरी है, फासला, उसको तय करने के लिए बड़े शॉट चाहिए बीच बीच में। यहां पर देखिए पॉइंट के ऊपर ढकेला 1 रनों का हिसाब, निश्चित रूप से ऋषि वैद्य अपना खाता खोलते हुए। 10 सेकंद फक्त राजेश वाडकर बॉल सलग 5000। गणेश कुबल के लिए गेंद, इस बार जोरदार प्रहार करने का प्रयास, विकेट के क्षेत्र में गेंद आती हुई शॉट में जो फील्ड होती है, लेकिन तब यहाँ पर देखिए डायरेक्ट हिट तो लगी है। अंपायर का डिसीजन आना बाकी है। मेरे ख्याल से इस अपील को टुकराया, उसी के साथ उसका फायदा उठा 2 रन पूरे करे, 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 27। मंगेश चव्हाण यांच्याकडून 373 जोकरवर जर मारला बॉल तर 10,000 म्हणजे 27,000 झाले श्याम। आणि हे पारदर्शक बघा, सीझर डिसोजा आणि राहुल पडक, बंड्या पराडकर मित्रमंडळ 3 विकेट सलग, 3 वाईड, 3 सिक्सेस, 3 चौकार, 3 मिडल बॉल आणि 9वी ओव्हर टाकली तर 5,000 रुपये। पूरी बार अनिकेत जोपे अपने बॉलिंग मार्ग पर इस समय, और निश्चित आखिरी गेंद बची है इस ओवर की, और देखना है यहां पर क्या होता है। गणेश कुबल स्ट्राइक पर, इस बार गणेश कुबल के लिए जोरदार प्रहार करने की कोशिश करते हुए, जो कि कौरश नगर के बीच में से गेंद को निकालने की कोशिश करते हैं, लेकिन 1 रन मिलेगा और 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन, और इसी के साथ इस ओवर की समाप्ति, यानी कि 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। स्कोर लो स्कोर है 28 रन 2 विकेट के नुकसान पर। और निश्चित रूप से मालवनी कमेंट्री देख रहे हैं आ रहे हमारे साथी कमेंटेटर इस्माइल बादल। तर देव बरा करो मालवण वाल्यानो, खायच्या सीझन अख्खा बरी ती सोनिया केळी, आणि ही असा तुमची आमची सगळ्यांची लाडकी अर्थातच मालवणी। धावांचा पाठलाग करताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28। 30 चेंडू अजून शिल्लक, धावसंख्या अजून 56ची गरज असा नाना पाटेकरांचं एक अब्तक 56 सगळ्यांनी आवडून बघितलेलं, तोच आकडो परत एकदा हैसर दिसता। आकड्यांचा खेळ काही वेगळाच असा, 3-7-3 हे आकडो बोर्डवर दिसता, आणि उद्याच्या दिवसात शिंदे सर 3-7-3 जरी लकी असले तर उद्यापासून 3-3-7 वर लग आजमावण्याचा बरेच जण प्रयत्न करतले आहेत। बंड्या पराडकर साहेबांसाठी 3-7-3 लकी, आपण बरेच जण 3-3-7 वर लक उद्या आजमावताना दिसतले आहेत। 1-3-3-1 असे बरेच आकडे असतात, गोलंदाजीत बदल होता आणि इल्या आकारण्याच्या बैलाडी चेंडू जाता
अरे जाता जाता काही इंचान चेंडू रवता. वाह क्या बात आहे. आखाड्याच्या पहिल्याने जाता जाता एका फुटान चेंडू अडकता. जबरदस्त फिल्डिंग होता त्या फिल्डरकडून. 2 धावा मिळतात आणि धावसंख्या होता ती 30. आखाड्याच्या बाहेर जाता जाता थॉमस येता, उंच उडी मारता आणि घोसातलो बरोबर पिकलेलो आंबा उडी मारून कसं खाली काढतात अगदी तसं तो चेंडू खाली काढता. षटकार जाता जाता चेंडू मैदानात येता. फक्त 2 रन्स मिळतात आणि धावसंख्या होता ती 30. असे एकदा परत एकदा आणि ह्यो चेंडू मात्र निश्चितच आखाड्याच्या बाहेर होता. जबरदस्त फटका बघून मिळता ऋषी वैद्यच्या बॅटमधून. ह्या चौकारांची धावसंख्या होता ती 34. षटकार अडवला होता. गणेश कुबल साईकवर दिसतात. एक दुहेरी धावेचा फटको जो षटकार होता होता वाचलो असतो आणि त्यानंतर चौकार. आणि शिंदे सर गणेश कुबलची आई ऐसर असा, त्याचे वडील असत, त्याची बहीण असा. खरोखरच त्या आई वडिलांचा गणेशचं कौतुक करूचा तितक्या थोडा असा. कारण गणेश जेव्हा क्रिकेट खेळा होतो तेव्हा जर त्याच्या आई वडिलांनी सांगलं असता खेळान कोणाचा भला झाला तर गणेश कुबल काय आज तुमका मैदानावर दिसलो नसतो. खेळान कोणाचा भला झाला ह्या जर बघूचा असाल तर गणेश कुबलकडे बघा, सँडी कुंडेकरकडे बघा, सुनील मालवणकरकडे बघा. गणेशची आई व्यासपीठावर. खरोखरच गणेशच्या आई लाख लाख धन्यवाद. गणेश मात्र जेल उरता आणि योगील गणेश सुटता. 1 रन पूर्ण करता. 2रा रन घेण्याचा प्रयत्न असा आणि गणेश ही फलंदाजी बघू जसे सगळे मालवणवासी आतुरलेले असत तसेच मला वाटतं रोहित स्पोर्ट वास्कोचे खेळाडू सुद्धा आतुरलेत आणि त्यामुळेच गणेशचं झेल सुटता. बादल गणेश एक विचारूया. गणेशात त्यांनी ह्या सांगले नाही की आधी खेळ आणि मग अभ्यास कर म्हणून सांगितलेले असताना. नाही, एकच प्रश्न विचारा की खेळान कोणाचा पॉट भरता काय हे प्रश्न कधी विचारले नाही काय. तुका मग फक्त एकच खेळ रवलो 10:30 रात्रीचा खेळ चाले. आणि बऱ्याच जणांका वाटतं की ही मालवणी मालिका असा. एक मोठी अंधश्रद्धा होती की त्या मालिकेतले लोक मालवणी बोलतात, हीच मोठी अंधश्रद्धा होती. खरी मालवणी मच्छिंद्र कांबळींची असा जी 7 समुद्रापार पोचली, वर्ल्ड रेकॉर्डच्या नाटकाच्या नावावर रवला. त्या वस्त्रनाथ बोललेली मालवणी भाषा खरी मालवणी अशा. गणेश कुबलचे खरोखरच दिवाने असत लोक. मध्ये चुकीची मालवणी ऐकली का? काळजाकडे जरा असा दुखता जरा. काळजाकडे लाख होता, काळजाकडे लाख होता म्हणतात मालवणीत त्या का. तळपायाची आग मस्तकातही जाता. गणेश कुबलसाठी यो चेंडू भरकाटा उजव्या स्टंपच्या बाहेर आणि मालवणीत सांगायचा झाला तर बघता भजी आणि मागता वडे. 37 धावा होतात आणि मालवणी भाषेचा मोठेपण असं झी टीव्हीवर जागर बोली भाषेचं म्हणून कार्यक्रम चालू झालेलो आणि ह्या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी बोली भाषांवर एक एपिसोड होय. आणि त्या मालिकेत सुद्धा त्या मालिकेची सुरुवात सुद्धा मालवणी भाषेत झालेली. 73 वर 28,000 रुपये दिले असत आणि मैदानावर गणेशा. काय वाटतं तुका? माका तर वाटतं षटकार मारण्यात गणेशचा हात कोण धरू शकणार नाही आणि धरल्यानंतर पण वाता नाही धरूचो नाही. माका खात्री आहे ज्याच्या बरोबर आई वडिलांचा आशीर्वाद हा त्याचा हात वाच सुद्धा धरू शकणार आहे. मैदानावर आजपर्यंत इतिहासामध्ये एवढी आतिषबाजी पहिल्यांदाच होते. यासाठी पारकर फायरवर सोमवारपेठ मालवण यांच्याकडून हे सौजन्य आहे. रणजित पारकर आणि राजेश पारकर. धन्यवाद रणजित पारकर, राजेश पारकर. पारकर फायरवर सोमवारपेठ मालवण. आपल्या घरी कोणताही शुभप्रसंग असू दे, फटाके पाहिजे असतील तर पारकरांकडे या, पैसे देऊ. चौथ्या ओव्हरीचा खेळ संपलो आणि शिंदे सर एकच किस्से सांगतो असा. खूप काही किस्से सांगण्या इतकं आज वेळ नाही होतो. मालवणच्या स्टँडवर कामतेकरांचा हॉटेल आहे, त्याच्या बाजूला एक द्राक्षवाले द्राक्ष विकून बसता. द्राक्षवाल्याकडे दर विचारलो, द्राक्षवाल्यानं दर सांगल्या बाजू द्राक्षवाला असा त्याच्याकडे द्राक्षाचा दर विचारलो. 60 रुपये किलो सांगल्यान. अर्धे किलो कशी 30 रुपये म्हटल्यान. एक द्राक्ष भासातला खाऊन बघला, गोड द्राक्ष होता, 1 किलो दी म्हण सांगलंय.
त्याच्या बाजूला थोडी द्राक्ष पगावलेली होती. ते काही त्याला ह्या द्राक्षांचा दर काय म्हणालो 40 रुपये किलो. म्हटलं अरे ही द्राक्ष 60 रुपये, ह्याचा दर 40 रुपये, ही काय कुसलेली होत? नाही म्हणता कुसलेली नाही असत. तर म्हटलं ह्या द्राक्षांची चव वेगळी आहे. नाही म्हणता चव पण वेगळी नाही. खाऊन बघा. खाऊन बघले, घळलेली द्राक्ष पण तितकीच गोड, घोसातली द्राक्ष पण तितकीच गोड. द्राक्षवाला विचारले असा काय? मग ह्या घळलेल्या द्राक्षांचा दर 40 आणि ह्या घोसातल्या द्राक्षांचा दर 60 असा किती? शिंदे सर, ह्या मालवणातले जे खेळाडू पगडान खेळतात त्यांच्यासाठी उदाहरण असा. जर तुम्ही घोसात राहिला तरच तुमची किंमत असा. मी शोले डायलॉग मारलेले नाही. मी खायच्या खेळाडूचं नाव घेऊ नाही. मी खेळायच्या खेळाडूचं सर नाव घेऊ नाही. सुनीला राग येणार नाही. मी खायच्या खेळाडूचं नाव घेणार नाही सर. पण ह्या मालवणच्या आनंदाने घेतो. आमचा काय फरक पडणार नाही आणि सुनीला काय फरक पडणार नाही. पण मालवणच्या ह्या सगळ्या स्पोर्ट्सवाले गेले बघ. काय नाव त्यांचा? सर ह्या मालवणातल्या सगळ्या खेळाडूंका सांगण्यासारखा असा आणखी एक खेळाडू असा मालवणचा सध्या टॉपचा खेळाडू असा 1 नंबरचा खेळाडू हा. पण तो काय करता तर 12वा खेळाडू म्हणून मैदानाच्या बाहेर बसलो. त्याचं मी नाव घ्यायचंय नाही. पण मालवणचे जे जे खेळाडू असत पगारावर खेळतात त्यांनी लक्षात ठेवचं असा. मालवणची टीम जोडूची असा आणि मालवणचं नाव तुम्ही रोशन करूचं असा. ह्या मालवणच्या घोळक्यात तुम्ही राहायचा असा. आणि मालवणात आज बोर्डिंग ग्राउंडवर जितके लोक असत त्या सगळ्यांचं माका वाटतं ह्या मनापासून मत असलेला. जर तुमचा पटला असता तर एकदा जोरदार टाळे मालवणच्या संघासाठी होऊन जाऊन दे. कोण म्हणतात की मालवण आणि सिंधुदुर्गातल्या खेळाडूंमध्ये जोर असा पण फिरकीत मांजा नाही असा. पण त्यांच्यात मस्तीच माका वाटतं इतकी असा. ही शेवटची ड्रिंक पाली मैदानात जाते. आता याच्यानंतर जाऊची नाही काही स्पर्धा संपली. तर बंडा पराडकर मित्र नवीन गोलंदाज येता आणि त्याचं नाव पण नवीन असा. 5व्या षटक घेऊन येतात. 4 षटकांचा खेळ संपता. धावसंख्या होती ती 38, 83 धावांचा पाठलाग आणि उरलेले 24 चेंडूत अजूनही 46 धावांची गरज असा. सर्व मालवणवासियांना विनंती आहे, जोरदार टाळ्या या अँब्युलन्ससाठी आपण देऊयात. कारण गरिबांचे प्राण वाचवण्याचं कार्य बंडा पराडकर मित्रमंडळाची ही अँब्युलन्स करते आहे. गणेश कुबलच्या बॅटमधून बाहेर पडलेलं पटको लॉंगॉनच्या दिशेने येता. 1 धाव अगदी लिहिल्या पूर्ण करता गणेश कुबल मात्र हळूहळू आपली धावसंख्या वाढवता आणि मैदानावर एक जर वादळ घोंगवाचा असाल तर त्या गणेश कुबलाक जाणूचा लागतला. आणि गणेश कुबल जर मैदानावर राहिलो तर निश्चितच रोजपोट वेंगुर्ले संघात पुरेपूर ही स्पर्धा जिंकण्याची संधी असा. परत एकदा नवीन आपल्या बॉलिंग मार्क असून पुढचा चेंडू ऋषी वैद्यसाठी घेऊन येता. जोरदार फटका मात्र फिल्डरच्या हातात चेंडू पडता आणि फिल्डरच्या हातात चेंडू पडल्यानंतर ड्रॉप होता. मालवणीत संघाचा झाला तर भोग पडता. कमाल म्हणतो. कमाल म्हणतात पण कमाल म्हणणार असते पण एखाद्या पक्षाचा प्रचार केल्यासारखं वाटतं म्हणून मी त्याच्या जागेवर भोग पडता म्हटलं. आणि टेलर पण असत मालवणात फेमस टेलर असत रिजवान शेख असत आणि त्यांच्याकडे ही ऑर्डर येतात. या काळात फार पूर्वीपासूनचा असा मालवणी ज्यावेळी निर्माण झाली त्यापासूनचा अगदी बरोबर असा कमाल म्हणतच ना. 1982 सालामध्ये झाला निर्माण. शिंदे सर मगाशी ज्या खेळाडूने षटकार अडवला 5 धाव आपल्या संघासाठी वाचवले तर कॉमर्स आहे.
हो माहित आहे मला, कारण त्याने 3 षटकार घेतले होते सलग. त्याने मी काउन्सिलने दिलं होतं. गणेश साबळे यांना त्यांचं नाव माहित नव्हतं. ते आमचे गुणलेखक आहेत MCA चे गणेश साबळे. हल्ली जरा त्यांनी गलतीसारखं झालंय, त्यांचं शॉर्ट मेमरी झाली आहे. गणेश कुबल सायकर यांच्या दिशेने संघाची धावसंख्या 40 होता. अजूनही बरीच पल्लू गाठूचा असता. 84 धावांचा पाठलाग असा आणि गणेश कुबलवर बरंच आशा आणि विश्वास लोकांचो आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्लावाल्यांचो. परत एकदा नवीन येता, परत एकदा मोकळी बॉल, यॉर्कर लेनचा बॉल, मुळात टाकलेलो बॉल. 1 रन मात्र अगदी लिलया पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. शिंदे सर इंग्लिशमध्ये त्याला यॉर्कर बॉल म्हणतात, पण लहानपणी आपण काजीने खेळलेले असतो. काजी टाकतो, दुसऱ्याने ठोकायची, त्याच्यात जर अचूक नेम लागले तर त्याला मुकरी नेम म्हणतात. तर हे जो मुकरी नेम असतात त्यालाच इंग्रजीमध्ये यॉर्कर म्हणतात. माझं तुझ्या माहितीसाठी सांगतोय, आता शालेय स्तरावर 82 गेम लिहिले, फक्त काजीतोच एक गेम बाकी ठेवला. आपण सगळ्यांनी मिळून ते मुकरी असोसिएशन काढली आता आहे. नाही, काजी तो गेम काढू हरकत नाही, पण नंतर मांडे फपावतले त्याचा काय, त्यामुळेच कदाचित तो गेम येत नसत. कारण फुटलेले काजी खिशात कोणाक दिसता नाही असे जेव्हा घरात नेतो, त्याच्यानंतर पुढे काय होतं आता लहान लहान पोरांका माहिती नसता. 1 रन्स मिळतात. 1 रनचा धावसंख्या होता 42. 84 धावांचा पाठलाग असा. आणि बघूया ह्या 84 धावांचा पाठलाग कसं काय होता. नवीन मात्र बऱ्यापैकी कामगिरी करता. 4 चेंडूत फक्त 4 रन खर्च करता, बांधून ठेवता गणेश कुबल असा आणि किसन असा. एकेरी धावेंवर समाधान म्हणतात. ह्या काय गणेशच्या नावारूपात साजेशी कामगिरी नाही असा, पण गणेश हा वादळ असा तर केव्हा घोंगावत या सांगू घेणार नाही. हा टप्प्याचा बॉल नवीन बऱ्यापैकी टाकता, फक्त 1 रन मिळतो. परत एकदा एक्को. तर पत्त्यांच्या खेळात एक खूप महत्व असतं. मला आणखीन एक सांगायचं इच्छा असा, मग वाटतं गणेशची आई होईल घराकडे गणपती पाण्यात ठेवून गेला बहुतेक. तुला काय वाटतं गणेशची आई विचारूया आपण नंतर. नाही, गणेशची आईक विश्वास असता. आपलं झील गेलो तो काय ना काय बक्षीस घेऊनच येतलो. आणि बऱ्याचशा स्पर्धा अशा असतात ज्या ठिकाणी गणेश कुबल जर फायनलीत खेळलो तर मॅन ऑफ द सिरीजचा बक्षीस त्याच्या नावावर आधीच केलेला असता. माका वाटतं त्यांच्या घरात बक्षिसा ठेवूक जागा नसत आणि आई वडील आज बघतात. हे परत एकदा फटको गणेश कुबलच्या बॅटमधून बाहेर पडतात, झेल उडता आणि किसनची खेळी मात्र समाप्त होता. 4थं विकेट खपता. जोरकस फटको मारूचा प्रयत्न किसनचा फसता आणि सांघिक 46 या धावसंख्येवर 4थं विकेट पडता. अरे सँडी ओपेरा सिंधुदुर्गाचा बादशाह खेळाडू असा. अरे एका बॉलात 6 रन कोणही मारतील, पण एका बॉलात 13 रन आणि ते कणकवलीतल्या स्पर्धेत. एका बॉलात 13 रन असताना शिंदे सर यांनी नो बॉल पडलो त्याच्यावर षटकार मारल्यान आणि त्या पुढच्या बॉलर सुद्धा षटकार मारल्यान आणि एका बॉलात 13 रन काढणारा बॅट्समन मी मात्र आयुष्यात पहिलं बघलंय. सँडीचे जोकर वाट बघता, त्याच्यावर कधी मारता बघता जोकर. सँडी समोर 1000 रुपये असत. सँडी समोर बघून ठेव. 28,000 रुपये असत तुका. 373च्या जोकरवर जर तुझं षटकार येऊन पडलो तर गणेश कुबल तू सुद्धा एकदा बघून ठेव, एकदा नजरेत साठव आणि एकदा जर तुझ्या नजरेत ह्या टार्गेट साठला तर निश्चितच दुसरं षटकार 373 वरचं बघूक मिळतलो. शिंदे सर मैदानावर जेव्हा खेळ चालू असता इतकी गर्दी असतात त्याच्यात एखादं कुत्रो फिरता. आपणा काही प्रश्न पडता मैदानात जो कुत्रो खसून येता, पण त्याच्यासाठी सुद्धा एक मालवणी पारितोषिक वेगळ्या उत्कृष्ट प्रेक्षकासाठी राजश्री लॉटरीचे पार्टनर विनोद हडकर यांच्याकडून मिलन फर्नांडिस यांच्यासाठी 200 रुपये दिले. मिलन फर्नांडिस हे उत्कृष्ट प्रेक्षक म्हणून त्याला गौरवण्यात या. जोरदार मिलन फर्नांडिस साठी. मिलनसाठी टाळी वाजवते तितके थोड्या वेळ एकदा होऊन जाऊन दे. मिलनसाठी जोरदार टाळी. डाव्या हाताचा बॉलर येता अंपायराच्या खात्या हाता बसून आणि स्वतःच्या धुत्या हातान पहिलोच बॉल बऱ्यापैकी टार्गेटवर. मिलनचा बक्षीस थैच्या थैच घेऊता व्यासपीठावर नाही आता. 43 धाव गणेश कुबलसाठी. मुळात टाकलेलो यॉर्कर लेनचा बॉल असा लॉंग ऑफ द फिल्डर येतात, फील्ड करता, फक्त एका धावेवर समाधान मानतात आणि एकेरी धाव संख्येन स्कोर बोर्डवर दिसतात तो चौक्याचं डबल गेम.
तर शिंदे सर सांगितलं होतं मैदानावर एखादं कुत्रं फिरतात त्याच्यासाठी पण मालवणीत म्हण असा. शेखर मांजरेकर यांनी कृपया पाया सालमेड्याला भेटायचं येऊन. शेखर मांजरेकर 44 धावसंख्या होता आणि मालवणी भाषा इतकी समृद्ध, प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक घटना एखाद्या म्हणीत सांगण्याची मालवणी माणसांका सवय. एखादं कुत्रो मैदानावर फिरता तेव्हा आठवतं हे कुत्रो बघा मैदानावर मिलन फर्नांडिस यांच्या समोर दिसता, त्याच्यावर सुद्धा एक म्हण असा. सँडीचो मात्र फटको बरोच काळ हवेत आणि सँडीचो विकेट हैसर पडता. पुन्हा एकदा मालवण मध्ये प्रथमच ड्रोन कॅमेराने शूटिंग होत आहे. आपलं सर्वांचं इथे शूटिंग होत आहे ड्रोन कॅमेराने आणि प्रेक्षकांमध्ये जो कॅच घेईल त्या प्रेक्षकाला 200 रुपयाचं. शिंदे सर एक मिनिट थांबा. शिंदे सर एक मिनिट थांबा. माईक खाली घ्या. तर ह्यो जो ड्रोन कॅमेरा थांबलेला असा मालवणच्या सगळ्यात लाडक्या व्यक्तिमत्व उत्कृष्ट निवेदक अजय शिंदे यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या अजय शिंदे सर यांच्यासाठी होऊन जाऊन दे. मालवणातलो खयचो कार्यक्रम म्हटलो की शिंदे सरांचा धीरगंभीर आवाज आणि त्याच्याबरोबरची मराठी हिंदी शेरोशायरी असली काय तो कार्यक्रम अगदी भरल्यासारखं येता आणि शिंदे सरांचा माईक खाली ठेवा म्हणून सांगण्याची हिंमत फक्त माझ्यातच असा. त्याचं कारण सुद्धा शिंदे सरांना माहिती असा. मालवणीत ते काय म्हणतात बायकोचो भाऊ आणि लोण्याहून मऊ. बादल या सामन्याबद्दल काय वाटतंय? 2,22,222 चा मानकरी कोण ठरेल? जोपर्यंत गणेश कुबल मैदानावर असा तोपर्यंत ज्याका ज्याका तू विचारशी तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचाच नाव घेतलो आणि गणेश कुबल जोपर्यंत असा तोपर्यंत पुरेपूर संधी असा. षटकारावरती जर झेल कोणी घेतला प्रेक्षकांनी तर त्यांना 200 रुपयाचा पारितोषिक. सीझर डिसोजा, राजेश पारकर, राहुल परब, पंड्या पराडकर मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक झेलाला बाहेर 200 रुपये. राहील येता आपल्या बॉलिंग मार्क करून दाजी नाईक साठी हो चेंडू असा. दाजी नाईक बघूया काय करता. मोहात टाकलेलो बॉल असा. ह्या बॉलरांची मात्र कमाल असा. कोण शॉर्ट पिच बॉल टाकणार नाही, कोण फुलटॉस बॉल टाकणार नाही. जी काय टीम रोहित स्पोर्ट गोवावाल्यांनी आणली कमालीची टीम असा. आणि असं म्हणतात की एक दिवस तरी शेरात 1.25 शेर गावतात आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्लावाल्यांका आज तो 1.25 शेर त्यांच्या समोर गावला. पण बघूया रोहित स्पोर्ट वेंगुर्ल्याचा बादशाह अजून मैदानावर असा. स्ट्रायकर यांच्या दिशेने असा 45 धावा झालेत आणि 6व्या षटक चालू असा. राहील आपल्या बॉलिंग मार्कवरून 5वा चेंडू घेऊन येतात गणेश कुबलसाठी. गणेश कुबलच्या बॅटमधून बाहेर पडलेलो जोरकस फटको डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर येतात, फील्ड करतात, थ्रो करतात. तोपर्यंत फक्त एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एकेरी धावसंख्या होता ती 46. अजून अर्धशतकापासून दूर असा आणि शेवटच्या 2 षटकात विजयाचा स्वागत करून बहुतेक पाऊस येता वाटता. जोपर्यंत फायनल होणार नाही तोपर्यंत पाऊस काय येऊचो नाही. कारण बंड्या पराडकर आणि प्रसाद पर्वकर मित्रमंडळाची ख्यातीच इतकी असा की पावसात सुद्धा ह्या स्पर्धेत अडथळा आणण्याची हिंमत होती नाही. मित्र हो, tenniscricket.in वरती युट्यूबवर लाईव्ह ही मॅच दाखवली जाते. आपण या लिंकवर जाऊन कधीही आपले व्हिडिओ या सामन्यांचे पाहू शकता. गौरव सावंत आणि निखिल कांबळे यांना धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू आपण, कारण हे युट्यूब वरती सर्वात पहिल्यांदा मालवणमध्ये झालंय यावर्षी. बंड्या पराडकर साहेब सर गाराण्या करतात पावसा घेऊ नको. पराडकर साहेब काय काळजी करू नका. मालवणचं मैदान जसं प्रसिद्ध, मालवणचे खेळाडू जसे प्रसिद्ध, तसंच मालवणचे नारळ सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असा. आंबेडचे नारळ सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात लोक अगदी आवडीने घेऊन जातात. शेवटची 2 आंबेडचं नारळ तो चांगले आंबेडचं नारळ. शेवटच्या 2 षटकामध्ये विजयाचा जल्लोष करूया. मैदानाच्या बाहेर सर्व प्रेक्षक उभे राहिले आहेत आणि हे प्रेक्षणीय हे छायाचित्र आहे. राजेश पारधी हे छायाचित्र घ्यायला विसरू नका. आता हे घेतलं जात आहे. 12 चेंडू 30 धावा आणि ऐसर विकेट गणेश कुबलची जाता. हे मोठं धक्का असा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघासाठी. 11 चेंडू 38 धावा आणि शिंदे सर रुपये जाऊ नये सामना संपेपर्यंत. आपण बोलूया ही स्पर्धा बंड्या पराडकर मित्रमंडळाची. सर्वांनी बाउंड्री लाईनच्या सभोवताली उभं राहूया आणि ड्रोन कॅमेराद्वारे हे चित्र युट्यूबवर आपण पाठवूया.
युट्यूब वरती tenniscricket.in वरती हे चित्र होत आहे. गौरव सावंत आणि निखिल कांबळे. सगळ्या प्रेक्षकांका विनंती असा, तुम्ही सगळे आज टीव्हीवर दिसतालात, मोबाईलवर दिसतालात, ड्रोन कॅमेरा तुमच्या सभोवती फिरतलो, सगळ्यांनी मैदानाच्या भोवती उभे राहायचं असा. आणि आमच्या कुडाळचो किशोर शेलटकर इलो शिंदे सर, ओराम क्रिकेटमध्ये आमच्या कुडाळ संघात ज्यांनी खूप वैभव दिला, तो किशोर मैदानावर दिसला. स्वागत असा किशोर तुझा. तर शिंदे सर, गावात भोवाळ आणि कुत्र्यात बोवाळ ही म्हण तुम्ही कधी ऐकल्यात काय? तर मैदानावर एखादं जेव्हा कुत्रो येतात तेव्हा आवर्जून ही मालवणी म्हण आठवता. बरेचसे म्हणी असत. आजच्या शिक्षणाच्या काळात हे म्हणी थोडेसे पाठी गेले, पण मालवणी भाषा म्हणीने मात्र समृद्ध असा. एक धाव मिळता, धावसंख्या होता 47. 47 धावा झाला कसा टाका तू गेले ना काम येतोच आहे ना. 48 धावसंख्या होता. तर शिंदे सर, कधीची तळी आणि कधीचे बांडूक ही म्हण तुम्ही कधी ऐकलात काय? कधीची तळी आणि कधीचे बांडूक ही म्हण सुद्धा लय फेमस असा मालवणीत, आणि असे म्हणे फक्त मालवणीतच ऐकायला मिळतले. जोरकस फटको ग्लेन्सच्या बॅटमधून बाहेर पडता, एक धाव फक्त मिळतले. एकेरी धावसंख्येत 49 धावा होतात. 7वें षटक प्रगतीपथावर. शेवटच्या 8 चेंडू शिल्लक, जिंका 35 धावांची गरज असा. दाजी नाईक बघूया काय करता. एक मोठा चमत्कार दाजी करूचा असा. 8 चेंडू शिल्लक, 35 धावा करूच्या असत दाजी आपल्या स्ट्रायकर एंडवर. आणि दाजी नाईकचा तटक्या पेचून टाकता. क्लीन बॉल दाजी नाईक होता. मालवणीत सांगायचा झाला तर तटक्या पेचून टाकता. सात चेंडू शिल्लक. या स्पर्धेचा अंतिम शिंदे सर, 7 चेंडू शिल्लक, 35 धावांची गरज असा. आणि बंड्या पराडकर मित्रमंडळ, प्रसाद पर्वेकर मित्रमंडळ जेवढे धन्यवाद देऊचे तेवढे थोडे असत. ह्या दोघांच्या मेहनतीतून ही स्पर्धा भरली आणि ह्या दोघांच्या मित्रमंडळाने एवढं चांगलं सहकार्य या स्पर्धेत केलं. ही एक देखणी स्पर्धा मालवणमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलीच पहिलीच 2,22,222 रुपये बक्षिसाची ही स्पर्धा अगदी पहिल्यांदाच सिंधुदुर्गात भरली. परत एकदा जोरदार फटको बॅट्समॅनच्या बॅटमधून बाहेर पडता. अप्पाली येता. अप्पाली तो गोलंदाज म्हणून संघात असा. फलंदाजीची जबाबदारी असा. शेवटच्या एका षटकाचा खेळ शिल्लक, धावसंख्या 50 होता आणि एका षटकात 34 धावांची गरज असा. दुसरा सत्रात आपल्याला गोव्याचा कल मिळाला होता आणि निश्चितच रोहित स्पोर्ट वास्को गोवा संघ या अंतिम चषकाच्या दिशेने वाटचाल करतोय. शेवटचा षटक प्रगतीपथावर असा आणि गोलंदाज येता बॉलिंग मार्कवर. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. सीझर डिसोजा, राजेश पारकर, राहुल परब, मसुऱ्याचे सरपंच आणि बंडा पारकर मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपये. 50 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असं. ड्रोन कॅमेरा तुमच्या समोर येता. ड्रोन कॅमेराला हात दाखवतात सगळे प्रेक्षक. सगळ्या प्रेक्षकांचा विनंती आहे. बंडा पारकर मित्रमंडळाची ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि हा शेवटचा टप्पा फक्त बादल किती चेंडूंचा आहे? 4 चेंडू. 4 चेंडू फक्त शिल्लक. फक्त 4 चेंडू शिल्लक. वरुण राजे स्वागताला आलाय आपल्या. फक्त 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू पडल्यानंतर निश्चित आपण याचंही स्वागत करूया. 3 चेंडू शिल्लक. तर अजय शिंदे सर, मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी झाली नाही, पण आज आकाशात फटाक्यांची आतषबाजी आणि थोड्या वेळानं कदाचित पावसाची पण आतषबाजी बघूक मिळतली. म्हणजे बंड्या पराडकर मित्रमंडळाचा खरोखर कौतुक करण्यासाठी वरुण राजा सुद्धा आपली उपस्थिती दर्शवतो. हा बंड्याचं लकी कसं आहे, 373 नंबरच लकी आहे
आणि मला वाटतं बऱ्याच जण आता 373 आपला लकी नंबर म्हणून वापरतील. शिंदे सर ड्रोन कॅमेरा नुसता प्रसाद पारधी त्यांच्या सौजन्याने त्यांनी ड्रोन कॅमेरा ऑफिसर आणलेलो असा आणि खरोखरच ही स्पर्धा अगदी यादगार झालेली असा. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत आपलं खारीचं वाटं उचललेलो असा त्या सगळ्यांचा बंड्या पराडकर मित्रमंडळ प्रसाद पडवळकर मित्रमंडळाच्या वतीने लाख लाख आभार असत. यांचं अभिनंदन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. आणि शेवटच्या दिवशी खास मालवणीची फरमाईशीनी त्यामुळे ज्या ज्या समालोचकांना कॉमेंट्रीची संधी मिळाली नाही त्यांचे अगदी हात जोडून मी माफी मागतोय. पण हे मालवणीवरचा लोकांचा प्रेमच तसा असा आणि त्यामुळे त्याच्यात कोणी कोणाचा कमी पण वाटून घ्यायचा नाही असा. मालवणी लोकांची आवड असल्यामुळे मालवणी समालोचन शेवटच्या क्षेत्रात अगदी जोरदार करूचा लागला. परत एकदा चेंडू मेडन बॉल ठरता आणि शिंदे सर जवळपास रोहित स्पोर्ट वास्को संघ. शिंदे सर माका एक कळणं नाही. शिंदे सर कोणीतरी नवस केलेलो रोहित स्पोर्ट संघ जिंकाचो म्हणाल वेंगुर्ल्यावाले नवस केलं पण तो वेंगुर्ला की वास्को इतक्या बोलाचा राहिला आणि त्यामुळे सलग दुसऱ्यांदा रोहित स्पोर्ट संघ जिंकता. कोणीतरी नवस केलेलं रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघासाठी पण रोहित स्पोर्ट वास्को संघ ह्या स्पर्धेवर आपलं नाव करता बऱ्यापैकी कामगिरी करता आणि ह्या ठिकाणी अंतिम सामना समाप्त होता. धन्यवाद. त्याच म्हणतायत कोणीतरी म्हटलं की रोहित स्पोर्ट संघ जिंका हो आणि रोहित स्पोर्ट संघासाठी सगळे प्रार्थना झाले नवस तपास झाले उपास तपास झाले आणि असं रोहित स्पोर्ट संघ जिंकता. हॅलो सर एक मिनिट सर दोनही मान्यवरांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. सर एक मिनिट गुलाब पुष्प घेऊन या दोनही मित्रांचा आपण सन्मान करूया. शिंदे सर एक मिनिट. या ठिकाणी आपल्याकडे कृष्णा साहेब तिथे आला एजाज कुरेशी आला आणि त्यांची अपयशी मालिका बहुतही आज कायम राहिली. नितेश गडेकरने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले. गणपती वॉरियर्स कडून प्रतिनिधित्व करणारे हे खेळाडू अपयश पदरात घेऊन त्या स्पर्धेतून बाद झाले. देव पारसे संघाचा नितेश गडेकर 6 चेंडूत 6 षटकार.